वळूया कृतज्ञता सन्मान सोहळा या पुरस्काराकडे. मी माझ्या या सखीकडे माईक देते आणि त्यानंतरचं तिचं बोलणं आपण छानसं गोडसं बोलणं आपण ऐकूया. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद. खरं तर शब्द, सूर, ताल, लय अशाने परिपूर्ण अशा या सभागृहामध्ये, सांगीतिक अशा वातावरणामध्ये आपण सगळेच जण वळतो आहोत कृतज्ञता पुरस्कार सोहळ्याकडे. खरं तर सगळेच रसिक हे मंत्रमुग्ध झालेलेच आहेत आणि या अशा वातावरणातच ज्याची सगळ्यांनाच उत्सुकता असते ती म्हणजे अर्थातच दर महिन्याची 1 तारीख. कारणही तसंच आहे, कारण दर महिन्याच्या 1 तारखेला असतो बाबाज थिएटर्सतर्फे एक नवीन पर्वणी. आणि सगळ्यांना सांगायला आनंद होतोय की बाबाज थिएटर्स हे 24 वर्ष पूर्ण करून 17 सप्टेंबर रोजी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आज या कृतज्ञता पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित समस्त मान्यवरांचं, अतिथींचं, पुरस्कारार्थींचं, कलाकारांचं, आप्तेष्टांचं, रसिकांचं आणि आयोजकांचं मनापासून स्वागत. आणि कार्यक्रमास उपस्थित आज जे आपले मान्यवर आहेत ते गुरुवर्य माजी उपाध्यक्ष सार्वजनिक वाचनालय माननीय श्री वासुदेव दशपुत्रे काका आणि अर्थातच त्यांच्या समवेत संजयजी करंजकर, संचालक सार्वजनिक वाचनालय नाशिक. ह्या सगळ्यांना आपण परिचित हे आपल्या सगळ्यांना आहेत. यांनी त्यांच्या समवेतच बाबाज थिएटर्सचे अध्यक्ष माननीय श्री प्रशांतजी जुन्नरे, श्री कैलासजी पाटील, श्री श्यामरावजी केदार, श्री JP जाधव, श्री दिलीपसिंह पाटील, श्री NC देशपांडे, सौ योगिता पाटील मॅडम या सगळ्या मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून व्यासपीठ भूषवावं अशी मी त्यांना विनंती करते. हस्ते हा दीप प्रज्वलन सोहळा आता होतोय. ब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हर तुमे पापम दीपज्योती नमोस्तुते. म्हणजेच हे दिव्या, तू आम्हाला परब्रह्मासारखा आहे, तुझ्यातलं तेज हे आमच्यामध्ये कणाकणामध्ये रुजू दे. हीच या प्रसंगी भावना. दीप प्रज्वलन होतंय कार्यक्रमाचं. सगळ्यांच्या टाळ्यांचा कडकडाट हा जोरदार व्हायला हवा. आपण सगळ्यांनी टाळ्यांची साथ घालून या दीप प्रज्वलनाला एक साथ देऊया. प्रसन्न अशा वातावरणातच मी समस्त मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठ भूषवावं. आपले समस्त मान्यवर आहे, सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खरं तर बाबाज थिएटर्स प्रस्तुत आजचा हा कृतज्ञता सन्मान सोहळा. रूपाला खुलवत नाही तो अलंकार व्यर्थ, रूपाला खुलवत नाही तो अलंकार व्यर्थ, प्रतिभेची पारख नाही तो पुरस्कार व्यर्थ, लोकांना शिकवत नाही तो अहंकार व्यर्थ, आणि रसिक हो मनातून उमटत नाही तो नमस्कार व्यर्थ. म्हणूनच सगळ्या रसिक श्रोत्यांना मनपूर्वक नमस्कार. खरं तर आज आहे डॉक्टर्स डे आणि CA डे. या डॉक्टर्स डे आणि CADAच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. कारण की हे दोन्हीही असे प्रोफेशन आहे की जे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आपल्याला लागतच असतात. आणि म्हणूनच या शुभेच्छा देत आपण वळतो आहोत आजच्या या आपल्या कार्यक्रमाकडे.
रसिक हो, 24 वर्ष काम करून बाबाज थिएटर 17 सप्टेंबर रोजी रौप्य महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करणार आहेत. आणि बाबाज थिएटर्सच्या माध्यमातून आजवर अनेक कलाकार घडले, घडतायत आणि घडतच राहणार आहेत. नाशिकचा सांस्कृतिक वारसा जपत नाशिकचं नावलौकिक हे वाढावं आणि ते जगभर जावं यासाठी बाबाज थिएटर हे सदैव प्रयत्न करत असतं. आणि त्यासमवेतच बाबाज करंगडकच्या माध्यमातून अनेक रंगकर्मींना देखील आपल्या कलेला वाव मिळालेला आहे. गेल्या 5 वर्षांपासून दर महिन्याच्या 1 तारखेला प्रथित यश कलाकार आपली कला हे सादर करतात. आणि आज या उपक्रमाचं 44वं पुष्प आहे. आणि आजपर्यंत 126 जणांना कृतज्ञता सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत बाबाज थिएटर्ससाठी. आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतंय की चलता रहूंगा पथ पर चलने में माहिर बन जाऊंगा, चलता रहूंगा पथ पर चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मंजिल मिल जाएगी या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. और एक दूसरे का थामे हाथ, और एक दूसरे का थामे हाथ, यूं ही साथ चलेंगे बेशक, तो अच्छा कारवा तो बेशक बनता जाऊंगा, अच्छा कारवा तो बेशक बनाता जाऊंगा. आणि अशाच पद्धतीने आपण आता वळतो आहोत आजच्या या कृतज्ञता सन्मान पुरस्काराकडे, जो आपल्याला शुभहस्तांनी प्राप्त होणार आहे श्री वसुदेव दशपुत्रे काका यांच्याकडून. खरं तर काकांकडे बघितल्यानंतर कोणी म्हणणार नाही की ते अजून वयस्कर किंवा ज्येष्ठ झाले आहेत, कारण की अजूनही त्यांच्यातला सळसळता उत्साह हा तरुणाईला लाजवण्यासारखाच आहे. आणि म्हणूनच नृत्य, नाट्य, संगीत, वाद्यवादन अशा विविध स्पर्धांचं आयोजन तसंच सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांमध्येही त्यांचा सक्रिय असा सहभाग असतो. आणि मगाशी म्हटलं की तरुणाईसारखं रक्त ज्यांचं आहे त्यांचं वय वर्ष आहे ते फक्त 86. म्हणूनच म्हणावंसं वाटतंय की शृंखला असू दे पायी वेदनेच्या आसवांना वहावयास वेळ नाही. आणि ही जी शृंखला आहे त्यांच्या कामाची ही नित्य पद्धतीने चालली आहे. म्हणूनच मी बाबाज थिएटर्सचे अध्यक्ष प्रशांतजी जुन्नरे आणि समस्त बाबाज थिएटर्सचे कार्यवाहक यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. आणि त्यासमवेतच संजयजी करंजकर, संचालक सार्वजनिक वाचनालय नाशिक यांनाही प्रशांतजी जुन्नरे यांनी सन्मानित करावं. टाळ्यांच्या कडकडाटाची साथ आपल्याला जर सगळ्यांना मिळाली तर वातावरण नक्कीच प्रसन्न अजून होईल. धन्यवाद. मान्यवरांचे आभार. पाखरांच्या पंखामध्ये जर बळ भरलं तर आपसुकच ते यशाची उंच अशी भरारी घालत असतात. आणि अशीच अनेक पाखरं ही बाबाज थिएटर्सच्या माध्यमातून घडली आहेत. खरं तर आता आपण ज्या पुरस्कार सोहळ्याकडे वळणार आहोत त्यातलं नाव हे सगळ्यांना परिचितच आहे. खरं तर पंडित धनंजय धुमाळ. खरं तर धुमाळ कुटुंबीय हे नाशिकचं सांस्कृतिक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव पोहोचवणारं कुटुंब. आणि धनंजय सरांविषयी जर का सांगायचं झालं तर धनंजय या नावातच अजय आहे. आणि अजय या शब्दाचा अर्थ, अभेद्य अजय या शब्दाचा अर्थ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अशा धनंजय सरांना आज आपण पुरस्कार देणार आहोत. बाबाज थिएटर्सतर्फे आज हा पुरस्कार त्यांना प्रदान होणार आहे.
खरं तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ चित्रपट संगीत दिग्दर्शक, गायक, चित्रपट गीतकार, ज्येष्ठ हार्मोनियम वादक, शास्त्रीय विविध तरांगिणी वादक म्हणजेच सिंथेसायझर ज्याला आपण म्हणतो, आणि हे सिंथेसायझर वाजवणारे जगातले शास्त्रीय संगीत सिंथेसायझरवर वाजवणारे धनंजय सर एकमेव आहेत. आणि धनंजय सरांनी अगदी बालवयापासूनच म्हणजेच 2.5 वर्षापासून सांस्कृतिक क्षेत्रात पदार्पण केलं आणि ही वाटचाल सुरू असताना दूरदर्शनतर्फे विनय आपटे दिग्दर्शित धनंजय धुमाळ सरांच्या जीवनावर आधारित धनंजय ही डॉक्युमेंटरी फिल्म देखील बनवण्यात आली. सरांनी वयाच्या 12व्या वर्षापासून संगीताचं शिक्षण देण्याचा जो वसा घेतलेला आहे तो आज तागायत आहे. कुंकू झालं वैरी, जखमी कुंकू, चोर झाले थोर, असा मी काय गुन्हा केला, शिकलेली बायको, अडाणी नवरा, द जिनियस, कन्यादान यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांना तसंच महालक्ष्मी पद इन्व्होल्यूशन या हिंदी चित्रपटाला संगीत आणि ओरिजिनल बॅकग्राऊंडच्या स्कोअरसाठी 8 इंटरनॅशनल अवॉर्डने 2023-24साठी सन्मान प्राप्त झालेला आहे. त्यासोबतच हरिहरन, श्रेया घोषाल, कविता कृष्णमूर्ती, रवींद्र साठे, वैशाली सामंत, उत्तरा केळकर, जसराज जोशी अशा अनेक गायकांना त्यांनी संगीत दिग्दर्शन देखील केलेलं आहे. त्यासोबतच भारतात आणि भारताबाहेर त्यांचे आतापर्यंत 15,000पेक्षा जास्त कार्यक्रम झालेले आहेत. तसंच आता येऊ घातलेला जो आहे तो दखल, काश्मीर आणि चोला या हिंदी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन देखील त्यांनी केलेलं आहे आणि लवकरच हे येऊ घातलेले चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. आणि सर, आपल्याला मी ग्वाही देते की आम्ही नक्कीच चित्रपट ते बघण्याला जाणार आहोत. आणि म्हणूनच सर, आपण हा पुरस्कार जो आहे तो स्वीकारावा अशी मी आपल्याला विनंती करते. सरांसाठी फक्त 1-2 ओळी म्हणते की हा कुंभ अमृताचा पावित्र्य त्यात आहे, हा कुंभ अमृताचा पावित्र्य त्यात आहे, प्रत्येक थेंब याचा संदेश देत आहे, संगीताचा पाया उभारी संस्कृती त्यात आहे, संगीताशिवाय अपुला जन्म हा अधुरा आहे, संगीताशिवाय अपुला जन्म हा अधुरा आहे. सरांनी पुरस्कार स्वीकारावा. आणि अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे सरांची जेव्हा मगाशी चर्चा झाली तेव्हा सरांनी सांगितलं की मी आज या पदावर जे आहे तेथे माझे आईवडील, गुरु आणि आध्यात्मिक गुरु पंडित परमपूज्य माता निर्मला देवी यांच्या आशीर्वादामुळे, आणि खरं तर वसुदेव दशपुत्रे काका हे त्यांचे गुरु आहेत आणि आज त्यांच्याच हस्ते धनंजय सरांना पुरस्कार मिळतो आहे. यासाठी जोरदार टाळ्या. आणि हा आनंद मनामध्ये, हा कप्पा निश्चितच सगळ्यांच्याच साठवून राहील. सगळ्यांच्या टाळ्यांची साथ त्यांच्या आनंदामध्ये निश्चितच भर घालेल. धन्यवाद. पुढच्या पुरस्काराकडे आपण वळतो आहोत. तो आपण पुरस्कार देत आहोत पल्लवी पटवर्धन यांना. मगाशीच म्हटलं तसं की मालिकांमध्ये, सिरियल्समध्ये जेव्हा पडद्यावर आपण या सगळ्या कलाकारांना बघतो आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर हा पडदा आपल्यातून गळून पडतो आणि त्यांचं व्यक्तिमत्वही अर्थात तसंच असतं. आणि म्हणूनच आपण पुढच्या पुरस्काराकडे वळतो आहोत. पुढचा पुरस्कार हा पल्लवी पटवर्धन ताईंना. अनेक चित्रपट, मालिका, नाटक यांमधून ज्यांच्या अभिनयातून त्या आपल्याला नेहमीच भुरळ घालत आहेत आणि ही भुरळ त्या गेल्या 25 वर्षापासून घालत आहेत. पल्लवीताईंनी तो मी नव्हेच, असूड, वादळ, बाई वजा आई, तुझं आहे तुझं पाशी या व्यावसायिक नाटकांमधून त्यांचा कार्यालेख उंचवला. तर डोंगरार्थ, प्रयास, अचिंब भिजलेली यांसारख्या नाटकांना देखील दिग्दर्शन केलं. त्यासोबतच योग योगेश्वर जयशंकर या मालिकेमध्ये कांताबाई म्हणजेच बालशंकरची आजी ही भूमिका त्यांची आपण सगळ्यांनीच बघितलेली आहे. यासोबतच कलर्स मराठीवरील जी मालिका आहे ती सगळ्यांच्याच ही परिचयाची झालेली आहे.
आणि स्टार प्रवाहावरील प्रेमाचा गेम सेम टू सेम, तसंच फुलाला सुगंध मातीचा आणि आता सोनी मराठीवर आपण सगळेजण जी मालिका आवडीने बघतो आहोत ती ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत त्या कावेरीची सासूची भूमिका साकारता आहे. तर सुंदरी या मालिकेत ही सन टी व्हीवर सुरू असणारी मालिका, या मालिकेत त्या शशीची सासू म्हणजेच सुंदरी ही शशीची भूमिका त्या साकारतात आहे आणि त्यांच्या अभिनयातून त्यांनी आपल्या सगळ्यांच्याच मनावर ही छाप पाडलेली आहे. म्हणूनच त्यांना अनेक अभिनयांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे 2022चा ग्लोबल इंडिया अचीव गोल्ड मेडल अवॉर्ड, तसंच 2023-24चा राष्ट्रीय सेवा संघाचा नवदुर्गा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. टाळ्यांचा कडकडाट जरा जोरदार व्हायला हवा. आणि हा सगळा व्यावसायिक भाग सांभाळत आपण समाजामध्ये जेव्हा राहतो तेव्हा समाजाचं काहीतरी ऋण व्यक्त करावं लागतं. या भावनेनेच त्यांनी आपली लोप पावलेली जी संस्कृती आहे, लोप पावलेली जी परंपरा आहे, ती परंपरा त्या जपतात आहे ठेवा संस्कृतीच्या या माध्यमातून. आणि म्हणूनच पल्लवीताईंसाठी म्हणावंसं वाटतंय की लाथ मारूनी आव्हानांना गंध यशाचा धुंद करावा, मिठीत घ्यावी अपुले सपने आयुष्याचा उत्सव व्हावा. नको निराशा नको मोह, स्वतः सोडून डोह, जगणे आपले सार्थ कराया, आयुष्याचा उत्सव व्हावा. पल्लवीताईंना आपण पुरस्काराने सन्मानित करत आहोत. टाळ्यांचा कडकडाट सगळ्यांच्या साथीने हा पुरस्कार देत आहेत. धन्यवाद. पुढचा पुरस्कार आपण देत आहोत शुभांगी साळवे यांना. शुभांगीताई, आपल्याला कथकचं बाळकडू हे बालवयातच मिळालं आणि आपण विद्याहरी देशपांडे यांच्याकडे कथकचे धडे घेतले. त्यासोबतच पंडित बिरजू महाराज, पंडित तालयोगी सुरेश तळवळकर यांच्याकडे आपल्याला शिक्षणाची संधी मिळाली. आपण विजडम हायस्कूल येथे नृत्य दिग्दर्शक करत आहात. तसंच अनेक वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपण नृत्याविष्कार सादर केले. कलर्स टी व्हीवरील शोमध्ये माधुरी दीक्षितसोबत पंडित बिरजू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आपण उत्तम सादरीकरणसुद्धा केलं आणि संपूर्ण भारतभर आपण यशस्वीरित्या अनेक कार्यक्रमांचं सादरीकरण केलेलं आहे. तसंच नुकतंच आपण तुर्की देशातला नृत्य दौरा हा यशस्वीपणे पार केलेला आहे. म्हणूनच आपल्यासाठी म्हणावंसं वाटतंय कि डर मुझसे भी लगा था फासला देखकर पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर, खुद ब खुद मेरे नज़दीक आ गई मेरी मंजिल मेरा हौसला देखकर. आणि तुमच्याच या हौसल्याला, या बुलंदीला आज बाबास थिएटर्सतर्फे या पुरस्काराने गौरवांकित करण्यात येत आहे. आणि शुभांगीताईंचे पिताश्री प्रकाशजी साळवे यांनी सुद्धा त्यांच्यासोबत हा पुरस्कार घेण्यासाठी यावं अशी मी आपल्याला विनंती करते. मनपूर्वक धन्यवाद. आणि खरं तर ही
ज्या पुरस्कारार्थींचा सन्मान सोहळा झाला आहे, आपल्याला एक वृत्तपत्रामध्ये छायाचित्र द्यायचं आहे. तर धन्यवाद. आणि बाबा थिएटर्सच्या माध्यमातून अनेक असे यशस्वी कार्यक्रम सातत्याने घडत असतात. म्हणूनच एक प्रेमाची पावती म्हणून रसिका तुझ्याचसाठी या टीमच्या सर्व कलाकारांकडून बाबा थिएटर्सचे अध्यक्ष माननीय प्रशांतजी जुन्नरे यांचा हा छोटेखानी सत्कार. प्रशांतदादा जुन्नरे हे या व्यक्तिमत्वाची माझी स्वतःची ओळख 2002 पासून आहे. खरे त्यांना आठवत पण असेल, अनेक कार्यक्रमात ते आमचे आश्रयदाते राहिलेले आहेत. रसिकाग्रणी प्रशांतदादा जुन्नरे यांचा सत्कार आमच्या रसिका तुझ्यातसाठी या ग्रुपतर्फे आम्ही करण्याचं योजलेलं होतं. त्यांना आम्ही सांगितलेलं नव्हतं. तर मी माझ्या अपर्णाताई आणि माझ्या पत्नी अपर्णा आणि सुहासिनीताईंना आमंत्रित करतो की त्यांनी बुके देऊन त्यांचं स्वागत करावं, सत्कार करावा. आणि निश्चितच आपल्याला आयुष्यामध्ये 2 गोष्टी अतिशय सक्षम बनवतात. त्या म्हणजे एक वाचलेली पुस्तकं आणि ऐकलेली माणसं. तर असंच माणसं ऐकण्याचं भाग्य आज आपल्या सगळ्यांना आहे. तेव्हा मी काकांना विनंती करते की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा. संगीताच्या मैफलीमध्ये भाषण ही जरा विसंगत गोष्ट आहे. आजचा जो कार्यक्रम झाला अतिशय सुंदर असा आणि दुर्मिळ आहे. माझं वय 86 जे आहे ते स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटप्रमाणे आहे. बाकी मी अजून 26 वर्षाचा आहे. जवळजवळ 65 वर्ष झाली सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन करता करता. बरेच आनंदात दिवस गेले. जसं या देशामध्ये चहावाला पंतप्रधान होतो तसा एक कार्यकर्ता आज अध्यक्षपदावर बसला, हेच आश्चर्य आहे. आम्ही नेहमी स्टेजच्या मागची माणसं. पूर्वीचं म्हणजे 1967 साली नाशिक शहरातल्या सगळ्या संस्थांचं मध्यवर्ती मंडळ हा महाराष्ट्रातला पहिला प्रयोग आम्ही केला. हे कार्यकर्ते आहेत. प्रशांत आहे, सुधीर आलेला आहे, कैलास कुठे गेला, कैलास आहे, श्याम आहे, ही सगळी मंडळी त्यावेळेस कार्यकर्ते. आणि आम्ही एक मधुर गीत स्पर्धा गोल्डन व्हॉईस कॉम्पिटिशन घेतली. आठवत असेल, माझ्याबरोबरचे कोणी असेल तर आहे ना, लक्षात आहे. त्यावेळेस जेव्हा कुठलीही कल्पना मांडली ना की निगेटिव्ह विचाराचे लोक खूप असतात आणि ते फार आपल्याला फायद्याचे असतात. माणूस जिद्दीने काम करतो. आणि मग ही जी गोल्डन व्हॉईस कॉम्पिटिशन आम्ही 1970 साली, आता बघा 54 वर्ष झाली, आणि या गोल्डन व्हॉईस कॉम्पिटिशनला भव्य स्वरूप दिलं. संबंध महाराष्ट्रातून 155 कॅन्डिडेट्स आले. अगदी नागपूरपासून गोवा वगैरे सगळे, सांगली बिंगली सगळ्या कुठून म्हणजे सगळे पश्चिम उत्तर जे महाराष्ट्रातलं सगळे, इंदोरहून आले, मध्य प्रदेश, नंतर काही ग्वाल्हेरहून आले. आणि सुरुवातीला आम्ही म्हणजे 40-40चे ग्रुप केले. आता तुम्ही आपल्या टेलिव्हिजनवर बघता की ते जे आहेत इंडियन आयडॉल, हा प्रकार आम्ही 55 वर्षापूर्वी केला. 40-40चे पहिल्यांदा प्रायमरी हे आवाज शोधण्यासाठीचे असे 4 ग्रुप्स केले. मुंदाटा मार्केट,
हत्तीखाना रोड म्हणजे आपला महात्मा गांधी रोड, नंतर शालिमार हॉल, नंतर जिमखाना हॉल आणि परशुराम सायकेडकर हॉल, या 4 हॉलमध्ये पहिल्यांदी प्राथमिक संगीत झाली. 40 कॅन्डिडेट. त्यावेळेस परीक्षक होते जयस्वाल, जयवंत कुलकर्णी, वसंत देसाईंनी मला सांगितलं की मी काही येणं शक्य नाही, पण हे मी प्रायमरीला तुम्हाला देतो. आणि नंतर दुसरे राऊंड झाली, 35 जण निवडले, फायनल 11 राऊंड आला. आणि त्यावेळेस परीक्षक होते सी रामचंद्र आणि दत्ता डावजेकर. वसंत देसाई काही आले नाही. श्रीरामचंद्रांची माझी चांगलीच मैत्री झाली. ते म्हणाले की फक्त हार्मोनियम आणि तबला, कुठलीही वाद्य आणायचं नाही, मला सूर शोधायचा आहे. कलकत्त्याला जेव्हा गोल्डन व्हाईस कॉम्पिटिशन झाली त्यावेळेस महेंद्र कपूर निवडला गेला कॉम्पिटिशनमध्ये. मग त्यांनी आधा आहे चंद्रमा आधा हे जे आहे हे त्यांनी व्ही शांतारामला सांगून सांगितलं की हा चांगला गातो, ह्याच्यातून स्पर्धेतून पुढे आला. अशा स्पर्धा ही घेतली, अत्यंत यशस्वी झाली. या स्पर्धेतूनच माणूस पुढे येतो. पण काही काही अशी परिस्थिती झाली की NTCC बँकमध्ये एक मी स्पर्धा घेतली होती. शुभदा माम माहिती आहे तुम्हाला, शुभदा तांबट गायिका आहे चांगल्या, तिचा पहिला नंबर आला होता. बोल रे पपी आला गाणं मला अजून लक्षात आहे. आणि 38, पण त्याच्यामध्ये असं झालं की मी 3 परीक्षक नेमले होते. तर 38 कॅन्डिडेटमध्ये तुम्हाला काय सांगू, पुन्हा स्पर्धा घ्यावी की नाही असं वाटतं. देहाची तिजोरी हे 18 जणांनी म्हटलं. परीक्षक म्हणाले मला नाही आता कुठे पुढे. 2-3 दिवस त्यांना त्या गाण्याशिवाय काही सुचेच ना. का नवीन गाणी शोधत नाही काही माहीत नाही. कुठल्याही स्पर्धा असल्या तर अजूनही मदन मोहन किंवा श्रीरामचंद्र वगैरे यांची गाणी आहे. श्रीरामचंद्र म्हणाले जो उठतो तो माझं ये जिंदगी उसी के है, हेच गाणं म्हणतो. अरे मी किती गाणी केली म्हणाले. मी म्हटलं का अण्णा हे जिंदगी उसी के है हे कसं काय हे झालं म्हणे. तर म्हणाले तुला सांगतो शारदा नाटकातलं मूर्तिमंत भीती उभी, जुन्या लोकांना माहिती असेल, त्या नाटकाच्या चालीवरून घेतलं. एका चालीवरून दुसऱ्या चालीवर गाणं ह्या पद्धती झालेल्या आहेत. एकदा एक संगीत दिग्दर्शक LG बर्मनकडे गेले. ते म्हणाले थंडी हवा आहे ये तर्ज मुझे चाहिए. मग ते म्हणाले ही चाल मला पाहिजे, मला एक गाणं बनवायचं. आणि त्यांनी ते त्या चालीवर रहे ना रहे हम महका करेंगे. आणि तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगतो, मी तुमचा वेळ जास्त घेत नाही कारण तुम्ही गाणं ऐकायला आलात. पण मला राहुलने मी कित्येक वर्षांनी बाहेर पडलो. मी वय विसरून जातो, खरंच मला भरून येतं. आणि कौतुक मला तुमचंही करायचं की अजूनही तुम्ही रसिक आनंदाने येतात. TV आहे, नंतर हे आहे, खरोखरीच ॲप्रिशिएट करतो. हे मला फ्रॅक्चर झाल्यामुळे मी काठी नाही तर मला काठी वगैरे लागत नव्हती आत्तापर्यंत. पण ठीक आहे, ह्या परिस्थितीत समोर येणं हे जरा बरं वाटत नाही आहे. पण मग थोडासा मानही मिळतो काठी असली की. एक गाणं तुम्हाला सांगतो, आता मला त्याचं लक्षात नाही एवढं. यांनी बांधले हिंदोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले, हे माहिती तुम्हाला वाटव्यांचं गाणं. हे गाणं एक दिवस रेडिओवर लागलं होतं. शंकर जयकिशनपैकी जयकिशन यांनी ते ऐकलं. ते म्हणाले कितनी अच्छी तर्ज बनाई है, ये किसने बनाई है. मग त्याला सांगितलं की हे वाटव्यांची आहे. मग ते तिथे गेले आणि त्यांनी सांगितलं वाटव्यांना कि मैं चोरी तो नहीं कर रहा हूँ आपके गाने के, बहुत अच्छा बनाया आपने. पर मैंने मला तुम्ही मुझे आप परमिशन दे दो, मैं कुछ एक चीज़ बनाना चाहता हूँ. म्हणून पंचमीचा सण आला डोळे माझे ओले या गाण्यावरून पंछी बनू उडती चलू फिरती चला. कोणाकडे काय सूर असेल, काय चाल असेल आणि काय याची तुम्हाला कल्पनाच येणार नाही. म्हणजे देहाची तिजोरीचे 18 जणांनी म्हटलं त्यांचं कौतुकच आहे. आणि मागे जरा सामने तो आहो छली कुठलीही स्पर्धा झाली की 20-25 जण तेच गाणं म्हणायचे. अहो परीक्षकांना वेळ लागायचं हो. हे काय परत झालं की परत. आणि हल्ली मी TV वर जो कार्यक्रम चालतो ना संगीताचा,
त्याचा सूर लागो न लागो. कधी काळी मी सुद्धा व्हायोलिनिस्ट होतो. काय हां नाही, मग नंतर आता वाजवणं बंद केलं कारण मित्र कमी व्हायला लागले ऐकून. हां म्हणून म्हणलं म्युझिशियन होतो, नाटकात काम केलं, फोक डान्स करीत होतो, फोक सॉंग्स. ह्यामुळे माणसाला जवळ येतात सगळे. फोक डान्समुळे सगळं कोण काय. शाळेमध्ये युनिफॉर्म का असतो तर सगळे सारखे दिसावे म्हणून. तसंच फोक डान्समध्ये, फोक सॉंगमध्ये आपल्याकडे फोक सॉंग एक तर भारीच आहे. सुख करता दुःख करता सगळे आवाज साफ करून घेतात. गणपती उत्सवात अत्यंत उत्साहाने सगळी आरती मांडतात. सगळं काय हरकत नाही. पण त्यामुळे या संगीतामुळे सगळे एकत्र येतात. पुण्याहून मुंबईपर्यंत श्रीरामचंद्रबरोबर मी बरोबर आलो आणि त्यांनी सांगितलं की स्वर कुठे सापडतील काय असं आहे. मेरे वचन के लोगोच्या वेळेस जे कवी प्रदीपांनी जे लिहिलं 12 कडवी होती. ते म्हणाले मी अरे हैराण झालो. त्याच्यातली सिलेक्टेड कडवी घेतली आणि त्या कवी प्रदीपला त्यांनी सांगितलं की मला असं बसेल. ते मीटरमध्ये बसलं. ते म्हणाले काही नाही, केव्हा स्वर तुमच्या याच्या डोक्यात येतील त्याचा भरोसा नाही. आत्ता जी गाणी झाली सुधीर फडके आणि आशा भोसले यांची जी गाणी गायली खूप सुंदर गायली, एकदम फार छान. पूर्वीची आठवण आली. ज्यावेळेस तिचं एक संमेलन होतं चित्रपट कलावंतांचं, तर बाबूजींना मी विचारलं सुधीर फडकेंना की तुम्हाला एवढं करतं बीज रामायणाची एवढी प्रत्येक गाणी निघाली कशी. अरे म्हणे प्रभू रामचंद्राची कृपा. मलाही समजत नाही काही वेळेस कशी हरकत निघून जाते, कुठेही शिकलेली नसते. आणि गाणं हे कुठेही उपयोग. नवरा बायकोत भांडण झालं की थोड्या वेळाने कोणीतरी गाणं म्हणतोस म्हणजे समजून घ्यावं, कुठेही उपयोगी पडतं. ह्याच्यामध्ये ह्या सुरामध्ये ह्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे मला अगदी शाळेपासून आठवण यायची. पलीकडे ओढ्यावर माझं गाव ते सुंदर असं भरून येतं ना की काय छान होतं त्यावेळेस. साध्या चाली अंगाई गीताच्या ह्याच्यामध्ये श्रीरामचंद्रांचा कार्यक्रम केला होता इथे. तेव्हा तात्यासाहेबांची कविता गरजा जय जयकार होती. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं ही चाल नाही, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. तर श्रीरामचंद्र म्हणाले की हे अशी चाल लावू नका. वाटवांनी जी लावली गरजा जय जयकार, ही जी चाल आहे हीच गरजा जय जयकारची चाल आहे. शेवटी ते पूर्वीच्या याच्यामध्ये ते म्हटलं. आणि प्रभात फेरीमध्ये लहानपणापासून आठवत आहे की प्रभात फेरीची सुंदर गाणी ती थेट. आणि माझं नशीब आहे की ती थेट आत्तापर्यंत या दोघांची गाणी ऐकली. खूप छान आहे. मित्र हो, मी LICतला माणूस आहे, त्यामुळे बोलणं हेच माझं भांडवल आहे. पण जरा आवडतं घेतलं पाहिजे. मागे एकदा लोकांनी म्हणजे संगीताचे कार्यक्रम ज्यावेळेस होतात त्यावेळेस असं असतं प्रत्येकाचे मूड सांभाळायचे, हे सांभाळायचे. पण चांगलं होतं. मी प्रशांतचं कौतुक करतो की त्यांनी हे चालू ठेवलेलं आहे, खूप चालू ठेवलं आहे. विनोबा भावेंचं वाक्य आहे की स्वतः नंदादीप होता आलं नाही तरी दुसऱ्यांनी लावलेले नंदादीप तेवत ठेवणं ही कमी महत्त्वाचं काम नाही. शिक्षणामध्ये संगीताच्या शिक्षणात अनेक अडीअडचणी येतात हो. आपल्या जवळचे लोक आपल्यावर दुष्टाबा करतात, चिडतात, चेष्टा करतात, टिंगल करतात, पुढे जाऊ देत नाही. पण शेवटी माणसाला धडपडून हे साध्य करावंच लागतं. मी शेवटला तुम्हाला एक जो परिच्छेद आहे V.स. खांडेकरांचा अमृतवेल नावाच्या कादंबरीवर पहिल्या पानावर लिहिलेला आहे. भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचं मन भूतकाळाची साखळदंडाने कर्कचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखांचं वर्णनही लावलेलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते प्रत्यक्षात उतरावं म्हणून धडपड करणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं, एवढंही करून ते स्वप्न भंग पावलं तर भंग पावलेल्या स्वप्नांच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायाने चालत जाणं हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो तो यामुळेच.
क्या बात आहे. आणि खरोखरच या अमृतवेल कादंबरीच्या या परिच्छेदावरून आपल्या सगळ्यांनाच एक अनुभोध प्राप्त झालेला आहे आणि नक्कीच आपण सगळेजण याचा अवलंब करू असं मला वाटतंय. काकांनी सुरुवातीला ज्या काही आठवणी सांगितल्या या सांगत आपण पुढच्या या रसिका तुझ्यासाठी या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. आपल्याला विनंती. संजयजी करंजकर आपल्याशी आधी संवाद साधतायत. नाही, संवाद वगैरे काही नाही. मी आनंद व्यक्त करतोय फक्त. 40-45 वर्षापूर्वी माझे वडील आदरणीय पांबा करंजकर भगुरला नगराध्यक्ष होते आणि त्यावेळेस त्यांनी धनंजय धुमाळचा बालकलाकार म्हणून सत्कार केला होता. आज त्याच्या ह्या सन्मान सोहळ्यास मला उपस्थित राहता आलं, त्याचा खूप आनंद झाला आहे आणि धन्यवाद बाबा स्टेटर. आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा आहे. ते ह्या अर्थाने की ज्यांनी मला उभं केलं, कडेवर घेतलं, आज अशाच ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या हस्ते हा माझा घरचा कौतुक सोहळा होतोय. ह्याच्यापेक्षा मोठा पुरस्कार काय असू शकतो. मला खूप लहानपणीचं आठवत नाही आहे. इथं सिनियर सगळी मंडळी आहेत, यांना आठवतं आहे सगळं. पण जेवढं काही थोडंफार आठवतं ते मला सांगावंसं असं वाटतं की मला वाटतं गद्रे मंगल कार्यालयामध्ये गोनी दांडेकर जी आले होते आणि त्यावेळेस तेव्हा काका म्हणायचो मी आणि काकांनी मला कडेवर उचलून तिथं पेटी वाजवण्यासाठी सांगितलं की धना, प्रेमाने धना म्हणायचे मला वाटतं, तू ते वाजव हार्मोनियमवर. आणि आई सांगायची, वडील सांगायचे की मी इकडं तिकडं बघायचो, फक्त जे सांगितलं तेवढंच वाजवायचो, पण काय वाजवायचं माझे मला कळायचं नाही. अजून एक गोष्ट काका बोलत होते तेव्हा मला आठवलं की वडील सांगायचे की तुझ्या कार्यक्रमाचं निवेदन स्वतः काका करायचे. बरोबर ना काका? माझ्याकडे आठवणी खूप आहे, पण एक गोष्ट मी जरूर सांगेल की 77 पासून जसं दादाने एक सांगितलं की शिवाजी चौकात कार्यक्रम झाला होता. 77चा पहिला, मला वाटतं 2.5-3 वर्षाचा काहीतरी मी असेल. त्या कार्यक्रमापासून तर आजपर्यंत हा सगळा प्रवास मी बघितला. भगूरसारख्या छोट्याशा गावातून नाशिकला स्थायिक व्हा असं वडिलांना सांगणं म्हणजे आमचे काका. आणि तो सल्ला मला वाटतं वडिलांनी ऐकला आणि आम्ही भगूर सोडलं. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून भगूर सोडून आम्ही नाशिकला स्थायिक झालो. आमचा हार्मोनियम रिपेअरचा व्यवसाय असायचा वडिलांचा. आमच्या वडील माझे उत्कृष्ट संगीतकार, म्हणजे आज जो मी काय संगीतकार आहे ती वडिलांची कृपा. त्यांनी मला त्या गोष्टी सगळ्या शिकवल्या, अजूनही शिकत आहे. आणि बघता बघता सहज माझ्या विद्यार्थ्याला मी सांगत होतो की हार्मोनियम वाजवता वाजवता मी कसा शिकलो. मग त्यांनी मला विचारलं की सर तुम्ही किती वर्षापासून वाजवता. तर म्हणलं मी 77 सालापासून हार्मोनियम वाजवण्याचा प्रवास माझा सुरू झाला. सर म्हणे तुम्हाला माहिती आहे का तुम्ही किती वर्षापासून वाजवता. म्हणलं मी कधी मोजलं नाही. म्हणे गेली 47 वर्ष झाले तुम्ही हार्मोनियम वाजवताय म्हणे. थोडं फ्लॅशबॅकला गेलो की म्हणलं बघता बघता ह्या सगळ्या लोकांना बघत बघत आपणही केव्हा मोठे झालो कळलं नाही. आज भावाच्या घरी नातवंड आलेत. हा जो प्रवास आहे, आज नुकताच महालक्ष्मी पद्य इव्होल्युशन या हिंदी चित्रपटासाठी अनेक जगभरातील चित्रपट आले होते. त्यासाठी म्युझिक म्हणजे त्या चित्रपटात संजय तलवार आणि कविता कृष्णमूर्तींनी गाणी गायलेली मी कंपोज केली होती. आणि ओरिजिनल बॅकग्राऊंड स्कोरसाठी मला 8 इंटरनॅशनल अवॉर्ड ह्या वर्षी मिळाले. नुकताच चोला हा चित्रपटसुद्धा आता खूप मोठ्या लेवलवर प्रदर्शित होत आहे. असं हिंदी, मराठी आणि अजून एक मला सांगायला आवडेल की वॉरपाथ नावाचा एक इंग्लिश चित्रपटाला मी संगीत दिलं आणि त्या चित्रपटाला सुद्धा जवळपास 106 अवॉर्ड काहीतरी मिळाले असं मी ऐकले.
इंटरनॅशनल याच्यामध्ये त्याच्यात पण आहे. पुष्कळ वेळा काय होतं की मी थोडासा प्रसिद्धीपासून दूर असतो, कारण मी कामावर जास्त प्रेम करतो. माझा स्टुडिओ, माझे क्लासेस आणि मी याच्यात खूप, जेव्हा कार्यक्रम असतात, रेकॉर्डिंग असतं, तेव्हा मी बाहेर पडतो. पण मला एक जरूर सांगावं असं वाटतं की आता पल्लवीताई पण आल्या म्हणून एक गोष्ट आठवली. बघा, असं असतं जेव्हा माणसं दिसतात तेव्हा आपण कोणाकोणाबरोबर काम केलं आहे. तर नाग्या नावाचं एक फिल्म होतं ज्याचा हिरो माझा मुलगा होता. हे फार कमी जणांना माहिती आहे. आणि त्या हिरोची मामी हा जो रोल होता तो पल्लवीताईंनी केला होता. तर त्या चित्रपटात एक गाणं पण आहे, आदिवासी जीवनावर आधारित, म्हणजे याच्यावर तो चित्रपट आहे. अशा अनेक गोष्टी आहे. म्हणजे तो एक फिल्म केलं होतं 91ला, बेसहारू का सहारा. तर त्यावेळेस खरं रेकॉर्डिंग ही पद्धत आपल्याकडं नव्हती. म्हणजे त्यासाठी किंवा मग माझं 85चं LP रेकॉर्ड असो, तर मला वाटतं आता एक उल्लेख झाला होता जयस्वाल, मला वाटतं के जयस्वाल, कैलासनाथ जयस्वाल, ते मला क्लिक झालं. कारण त्यावेळेस ते एकच नाव असं होतं जे संगीतकार गायक खूप मोठे होते. तर के जयस्वाल, त्याच्यानंतर अजून एक ऋषितुल्य माझं गुरु समान नाव आहे ते म्हणजे श्रीनिवास खळे, ज्यांनी मला संगीतकार म्हणून संधी दिली. तर ह्या सगळ्या लोकांना मी कधी विसरू शकत नाही. विशेष करून माझ्या सगळ्या नाशिककर आणि भगूरकर लोकांना, ज्यांनी मला उभं केलं, ते माझ्यासाठी सर्व काही आहेत. तर त्यावेळेस श्रीनिवास खळे, नंतर विठ्ठल शिंदे, बाळ बर्वे, जयस्वालजी, अनिल अरुण, नंतर बप्पी लरी, ही सगळी मंडळी परीक्षा घेण्यासाठी होती. ही 83ची गोष्ट की खरंच हा 7-8 वर्षाचा मुलगा संगीतकार आहे का. आणि त्यावेळेस अवघड गोष्ट अशी की 8 लावण्यांना मी चाली दिल्या होत्या. आमच्या वडिलांनी सहज सांगितलं की धनंजय चाली लाव. आणि खरी माझी सुरुवात झाली भगूरपासून. तर मुरलीधर मंदिरात आमचे वर्ग व्हायचे. तर त्यावेळेस मला अजूनही आठवतं की बेदरकर बाई आमच्या क्लास टीचर होत्या, 2रीची काहीतरी गोष्ट असेल. आणि सहज त्यांनी मला उभं केलं. नॉर्मली उभं करताना म्हणजे जो चुकतो त्याला उभं करतात. मला पहिलं सांगितलं धुमाळ उभा राहा. मला ते आठवतं चांगलं. त्यावेळेला घाबरलो होतो मी की माझ्याकडून असं काय चुकलं. आणि माझ्यासमोर एक ती छोटीशी पेटी घेऊन आले. आता ही कविता आहे म्हणे, याला चाल लाव. आता चाल काय लावणे हा प्रकारच मला माहिती नव्हता, पण म्हणाला अशी धून छान बसव. आणि ते कविता मी वाचली. त्याची एक ओळ फक्त मी म्हणून दाखवतो वेळ न घेता. की आठवता खरं, विदाऊट पेटी असं म्हणता येणार नाही, पण मी प्रयत्न करतो की नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी कोण गे त्या ठाई राहते गे आई. नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी कोण गे त्या ठाई राहते ग आई, राहते ग आई. ही माझी पहिली चाल. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत खूप काही हा प्रवास माझा चालू आहे. प्रशांत दादा आणि तुमचा मी खरंच मनापासून खूप आभारी आहे की तुम्ही सगळ्या जणांनी, ही सगळी टीम जी आहेत, आज हा कौतुकाचा सोहळा फक्त जाता जाता मी एवढंच सांगेल की किती मोठं आपण ज्यावेळेस होण्याचा प्रयत्न करतो किंवा आपण पुढे जात असतो, पण जोपर्यंत घरचे आपल्या पाठीशी नसतात तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही. आणि आज ही सगळी माझी घरची मंडळी माझ्या पाठीशी आहे. त्यामुळं मला आता असं वाटतं की अजून कमीत कमी 87 वर्षापर्यंत तरी मी काम करेन. कारण काकांनी जे सांगितलं की वय मोजता येत नाही, तर मला असं वाटतं त्यांच्यासारखं मी अजूनही 10-12 वर्षाचाच आहे आणि अजून कार्य करणार. धनंजयच्या शताब्दीच्या कार्यक्रमाचा मी अध्यक्ष आहे. हे माझं भाग्य आहे आणि खूप मनापासून आभार परत एकदा. थँक्यू सर. वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते आणि असं म्हणतच हे शब्दसुद्धा खरे ठरतील. आणि पुढच्या 1 ऑगस्टला आपण सगळेजण पाटेकर ब्रदर्स यांचा मदन मोहन संगीत रजनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेणार आहोत. मनामध्ये असू द्यावा आठवणींचा एक कप्पा आणि वाटेल तेव्हा माराव्यात त्याच्याशी गप्पा, अशा पद्धतीचा आजचा हा सगळा संवाद. आणि पुढची सूत्र मी परत एकदा सुहासिनीताईकडे देते.
सगळ्यांचं कौतुक होत असतं, पण निवेदकांचं कौतुक होत नाही. छान निवेदन करतात लोक. आणि गाण्याचं जे निवेदन केलेलं आहे त्यांचंही मी कौतुक करतो. मनपूर्वक धन्यवाद. आणि समस्त मान्यवरांनी पुन्हा एकदा आपल्या या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी स्थानापन्न व्हावं.